बाई आता एवढे कांदे निवडायचे तिकडे चाळीत नेऊन टाकायचे. मला तर या उन्हाचा असा कटाळा आलाय. आता आहे ना उद्या काय करते, दोन एक बाया सांगते आणि एवढे कांदे घेते चाळून. दोन चार बाया असल्या एक दिवसात लगेच होऊनच जाईल, काहीच राहणार नाही. पण काही म्हण या वर्षी कांदे लय भारी झाली बाई. हा लय मोठे केले, हा लय मोठे झाले म्हणता काय कांदे. हा नाही या वर्षी ना लयच घातलं वाटतं. काय घातलं खत पाणी. अहो खत आता तुम्हाला काय सांगायचं, मानावऱ्याने असं भारी भारी खत तिच्या नवऱ्यानं काय ठेवलं नाही, अक घातलं होतं. हा बरोबर, सारखं टाकायचंच काम करत होता. काय खत पाणी. हा आम्ही नाही कसर करतो शिल्लक काय ठेवलं नाही घरात. नाही नाही, पहिले तुला सांगत लय बारकट राहायची, नाही नाही गेल्या साली माहिती लक्षच कांदे नव्हतं. कांदे बारीकच होते जराशे. पण या वर्षी ना, या वर्षी चांगलं म्हणजे नाही सुधारणा नाही झाली. मागच्या हा वर्षी का? नवऱ्याचं कांद्यामध्ये. लक्ष हा. नव्हतं, लक्ष हा? नवऱ्याचं लक्ष पांगलं होतं. या वर्षी ना नाही आता चोपा करायचं. ठाम मध्ये राहतो ना आता. नाही पुढे गेल्या जात नाही. वर्षी खरंच मानावऱ्याचं ध्यान नव्हतं बरं का. हम्म. पण या वर्षी त्यांना म्हणले ओ जमीन एवढी आपली ना व्यवस्थित पिकवायची, हा. द्या सोडून ते कंपनीतलं काम. तेव्हा ते जमलं. नाही. कांदे पहा ना कसे. नाही, पहा ना, खरंच. मग अहो, बरं त्याला झालं. ना, तुम्हाला सांगू का, खत पाणी घातल्याशिवाय ना हा. मजा नाही हो. बरं तुम्ही काय काम आणले, आता खात पाहत वहिनी तुम्ही अशा अचानक लय नाही. दिवसाने आली बाई. नाही लय दिवसांनी नाही, परत दिवशी नाही झालती आपली भेट, झालती का ना. वाटाणा हा का वाटायला चालली तू बाय. बाबराव हा. परत दिवशी मी इकून हा. वहिनी तिकून हा. नेमकी वाटत गाठ झाली हा. आणि आल्याला वहिनी माय पप्पी घेतली. हा तवली माय पप्पी घेतली वहिनीला. तेव्हा दाढी करली होती. हा, हा, हा. हो काय आवडलं. बोल राहिले शिरपतराव. बरोबर बरोबर. आणि वरून लोकांना काय सांगते, शिरपतरावची पप्पी लय मला आवडती, शिरपतरावची पप्पी लय मला आवडती. बरं, आवाज मी काय कान होतं? पडलो ना. बरं, आज जेव्हा मिळाली काय दाढी. तुम्ही थोडे मागे ऐका. इकडे सारखा बाजूला, हा, एवढे चिटकू नका. नाही काय हो तुम्ही काही माय नावाची बदनामी करू राहिले का. हा, नाही, तुमची कवा पप्पी घेतली हो. बरं, आता मी काय मी ते- दुकानात चालत हा, हात ऐक. हात नका लावू, नीट बसा बाबराव, तुम्ही नीट बसा. एक तर काय तुम्ही गावचे लोक आहे ना, म्हणून मी काही बोलत नाही. जाऊ दे बा, मोठे आपल्यापेक्षा, पण व्यवस्थित बसा तुम्ही. बरं मी काय ते बाय, हा. आता त्याची एकदा घेतली, हा. हा, एवढी दाढी वाढली असताना घेतली. मग आता माल हे बघ किती होता. अजिबात टॉस हो काय बोल राहिले त्यांचं काय दर- करता? काय दर कधी घे. पप्पी घेतली हो. घे. बाबराव जाऊ माय पप्पी मी काय घेतली. तुम्हाला फालतू बाई दिसू राहिली काय. हा माझ्या बघा. नवऱ्याला कळालं ना तर इकडचं थोबाड तिकडं करील तुमच्यावाला. कोणता हा तो नवरा हा ना आमचं ओय त्यांच्या घरण्याचा असा काय? एक दिवस ही कुंभीर गेला, तिचा नवरा चुकून बिल पप्पी घ्याला. हा का माझी पप्पी. तो नवरा हिचं नवरा नाही घेतली का हा काय रे? कोणी मानावर तिचा नवरा माझा पप्पी मला दे हा. आणि म्हणे पप्पी मला दे. आता मी कोणा पप्पी म्हणजे वाढ ताट झाली बा. लय वाडा ताड. हा, हो. इड मानावर माई पप्पी लवकर घेत नाही. मी एवढी सुंदर देखणी असून हा. आणि तुमची पप्पी घ्यायला काय त्याच्या डोक्यात का पाणी झालं काय. वहिनी तुला सांगतो, तू हे काल घेईल तो. बाबराव तू बाबराव हे काल घेईल मग त्यांची काला घेईल. गलीनं जर चालू ना, हा. कोणच्या बायला माय पप्पी हवा. हा रे. लय पप्पी घेते, लय पप्पी घेते, बरं म्हाताऱ्या बाया सुकड घेते पप्पी. यो बाबू तुमची हा म्हणजे एवढी सुंदर आहे तुम्ही दिसायला. माय पप्पीच लय भारी. हा का हा असं काय होतं माय पप्पी जर पाहिली रे पाहिली का बाई धावलीच. हा बया. माणसाने सोडली तुम्ही नाही. स्वतःला काही हिरो बिरो समजत काय. आता हिरोला काय करते. हा. हा. नाही मग तुम्ही म्हणता कोणची बाय असली का मला माई पप्पी घेतलीच. हा त्याच्या गालच त्या बापाचे आहे ना. बरं लय चावनाट बोला ते हो तुम्ही. बघा, तुमच्या खोडी काही जातीच नाही आहे ना? ही तरी बरी, हिनं लवकर पप्पी सोडली. हा. तिचा नवरा सोडीना 15 मिनिटं पप्पी सोडीना माझी. मग चावला बिवला होता काय तो नाही चावला, मग ही चावली. हा घे. काय ओ आहो काय बोलू राहिले बरं तुम्ही? मी त्या त्याग पट्ट का तुला असं चावायला आहो काय मी चावकार आहो मी यांच्या पण जवळ कधी जाते का अहो मी पप्पी कोणाच्या. पप्पी कशी घेते माहिती की नाही तू? तुला अनुभवच नाही पप्पी घ्यायचा. अहो नुसते हे दोन वट आहे ना, फक्त गालाला लावायचे राहते का डायरेक्ट वाय. काय बोल राहिले हो नाही. गाण्यारड्या सारखं. बरं मी काय म्हणतो, वहिनी खरी इकडं मानावऱ्याची कधी घेतली हो, नाही हो, ना. हो, तुमचं काय वहिनी, चाललं मध्ये. वहिनी त्या दिवशी ना मी पप्पी देत नव्हतो, तो माय पप्पी बळबळ गेली. आणि आज खरे ना माय पप्पी तुला घ्यावा लागल. मी काल पप्पी घेऊ तुमची. घे. हा हा तुमच्या बायकोला सांगा हे चाळे करायला. अरे माहिती बायको घरी नाही म्हणून तर अडचण आली. बायको घरी यायची तर मग काय तुला का पप्पी आली असती माझी. खरी बात आहे, बरोबर. हा. हो तुमची बायको आल्यावर तुमचं सगळं सांगून देईल मी. हा या असं मा घरी येऊन पांचाट बोलत आहे सांगून देईल सगळं. हा, काय तिला वाटत माहिती ना, हा मग तिला घेते माहिती आहे? पप्प्या घेते. तिला माहिती सगळे गाव मा नवरीची पप्पी घेते. हा का हा. मग ती काही म्हणत नाही का. हा?
काय म्हणत त्या होते? दिवशी लग्नामध्ये गेलो लग्नात हा हा केलं. नवरीनं पप्पी घेतली तुमची आता मास टाकून हा फोटो काढले पप्पीची घेताना घेताना पप्पी घेताना हा. आणि तुमची बायको काहीच बोलली हा? नाही? पप्पीला लाल लाल लावलं होतं लाल लाल हम्म. आणि आज खऱ्यानं माय पप्पी तुला घ्यावा लागल मी काल पप्पी घेऊ तुमची घे हा हा तुमच्या बायकोला सांगा हे चाळे करायला अरे ये. माझ्या बायको घरी नाही म्हणून तर अडचण आली बायको घरी यायची तर मग काय तुझ्या का पप्पी आली असती माझी आता काय? खरी बात आहे, बरोबर. हा. हो तुमची बायको आल्यावर तुमचं सगळं सांगून देईल मी हा या असं माझ्या घरी येऊन पांचाट बोलत आहे सांगून देईल सगळं हा. काय तिला वाटलं माहिती ना हा मग तिला घेते माहिती आहे? पप्प्या घेते तिला माहिती सगळे गाव मा नवरीची पप्पी घेते हा का हा मग ती काही म्हणत नाही का हा? काय म्हणत त्या नाही? दिवशी लग्नामध्ये गेलो लग्नात हा हा केलं. नवरीनं पप्पी घेतली तुमची आता मास टाकून हा फोटो काढले पप्पीची घेताना घेताना पप्पी घेताना हा. आणि तुमची बायको काहीच बोलली हा? नाही? पप्पीला लाल लाल लावलं होतं लाल लाल हम्म. बया या असं पप्पी घेताना मी जर पाहिलं असतं माझ्या नवऱ्याचं ना असा ठेसला असता नवरा कांचा तुमची बायको काही बोलली नाही तो तेव्हा? हा. हा तोटे असल्या तू बरी बहिणी त्या दिवशी पार्टी तुझ्या नवऱ्यानं माझी पप्पी घेतली हा सांग आता पार्टी हा तू म्हण मला तुझ्या पप्पी शिवाय कर म्हणत कर म्हणा हो तो म्हण मग आता तू म्हण चला मा बायको ती पप्पी घेईन म्हण हा का म्हणजे मानावरा पार्टी घरीच राहतो तिकडं कस काय आलं उठून आलता ना हा? त्याला ध्यान आलत काच पप्पी पप्पीचं आणि मग मला कसं सांगितलं नाही त्यांनी तो कस काय तो सांग कसं सांगू? पाच. आपण मला हे कळा ना का तुमची पप्पी का घेतो बरं मानावर जाऊन दे बरं ते बाकीचं खोल पाणी नको हा, घुसू. बरोबर आहे. पैसे घे पण आज माय पप्पी घे या बाय आता आहे ना चप्पल काढीला आणि निबार एक ठेवून देईल ना तर पार चक्कर फक्त एवढं नाही फक्त अर्धा तासच घे आता बाय काय गेलं काय फरक पडत गेलं पैसे हो बाबराव काय बोलू राहिले तुम्ही मी काय आलतू फालतू बाई आहे काय हा कोणाची पप्पी घ्यायला घरंदाज बाई आहे तुम्हाला माहिती आहे ना इकडचं थोबाड तिकडं करून दिलं नाही तर नंग करून पाठवेल इडून माय जर नादाला लागले हा आणि तुम्हाला बी सांगते हो काही नका फालतूगिरी करू इड उठा बरं तुम्ही इडून उठा मी म्हणले आले गावचे दोन चांगले लोक काहीतरी दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगतील वहिनी उठतो हा? पण एवढून पुढे जर तुला पप्पीचं जर ध्यान जर आलं ना हा तू पैसे दिले तरी मी तुला पप्पी देणार देणार नाही नाही आम्ही, हा. हा आव पण मला ध्यान येईलच कस काय मला काय गरज आहे पप्पी येईलच पप्पीची? येईलच हं? येईलच येईलच ध्यान का बरं ध्यान येईल म्हणजे काय मी काय येईलच हा त्या दिवशी मवतीला गेलो का हा मवतीला हा तरी लोकांनी माय पप्पी घेतली जेव्हा मवती सांगा एवढे दुःख बरी असतात सुद्धा लोक हा ना तिकडे सरण जळत आणि इकडे माय लोक पप्पी पप्प्या घेते घेते. हा का आणि मग आता काय करायचं अहो तुमचे थोबाड पाहिले तर माणसाला वाकारी येईल वाकारी आणि तुम्ही म्हणता माई पप्पी घेतली सरण जळत असताना काय तुम्ही एवढे आपसारा लागून गेले का काय आपसाराची नाही गेला पण माय पप्पी घेतात बरे उठा जात नाही नाही, उठा उठा तुम्ही येऊन उठा ती मला नाही आहे घेणार रे ना, बाबा. हात ती उचलायला बाई नाही, नका. ती उठा. नाही घेणार आपली चल. हा तुम्हाला माहिती ती आहे ना आपली नाही घेणार चल शांती काय येते उठा देऊ लवकर दुसऱ्याला देऊ चल हा द्या तुम्हाला आजच्या कोणाला गावाला द्या. पप्पे द्या आपण. अख्ख्या गावाला द्या आणि हा. रोज द्या मा काय बापा सोडणार नाही हा. जाणार पण इडा आहे ना अशी फालतूगिरी करायला यायचं नाही जाऊ. परत आला का लक्षात देव गाजरा बायला मग कोणाला देत तू? गजराबाईला द्या नाही तर अजून कोणाला द्या मा बापाचा काही तोटा नाही हा. द्या. आणि मग हा. तू ना तू ये मग कशी ती मा पप्पी पशी हा, बस. अहो, मी येईलच काला मा काय अडलंय तुमच्या पप्पी हा? पशी हा? हा मा नवरा एवढा सुंदर देख ना घरी पडलाय त्याच्या रोज पप्प्या घेईल ना मी तुमच्या पप्पी पशी काला येऊ मी त्याची एवढे केस वाढले दाढी तिची काय पप्पी किती हो त्याची दाढी असू नाही तर मिशा मला आवडत आहे ना तुम्हाला काही घेणं आहे का हा उठा लवकर घ्या ना आता घ्या आता काय काय करा उठा हो नेमके तुम्ही. ना माय म्हटलं नाही घरी आणि माय सून बाई ना ती गेली बाळात पानाला हा का ज्या आजचे दिवस जाते काय फरक पडत तुम्हाला नाही बाई तुम्हाला आता अहो. नाही तुम्ही आता हाणल्याशिवाय ना पर्याय अहो बाई ऐकून तर घ्या लावलास ना ना तुम्ही हात उचला अहो. लावलास ना काय? अहो अहो काय ऐकून घे का ते गोडे तेलाची पिशी आणायची ना हा, त्यापर्यंत घ्या म्हणलं हा, असं गोडी तेलाची हा बाजारात चाललो आम्ही दोघं हा तर मला बरं तमा पप्पी ना हा शांत बायक ठेवून जाऊ आपण म्हणजे अहो त्याच्या नातीचं नाव आहे ती नाही का पप्पी नाती तुला घेऊ घेऊ इंटा ती हा, ती आहे का तू म्हणजे ती तुमची लहानी ना आणि बरं, हा आणि तुला काय वाटलं अरे देवा म्हणजे तिचं नाव पप्पी ठेवलंय तिचं का? नाव पप्पी तो नवरा किती का तो
काय? बया अरे, ओढू, ओढू. तिच्याशिवाय मला 1 मिनिट करमत नाही, पण मला काय माहिती तिचं नाव पप्पी तिचं म्हणून. नाव आता पप्पी ठेवलं हा. तिला मी दिदू दिदू नाही नाही नाही, म्हणते. नाही नाही, ते नाव पप्पी नाव आहे, खोटं पप्पी. नाव कर नाव तिचं नाव पप्पी पप्पी. हा का? हा म्हणजे मगापासून तुम्ही ते म्हणत होते का? तीच तुला काय पप्पी ना वाटलं? तुला काय वाटलं? अरे मला ना इतका गैरसमज बरं झाला ना काका. एक दिवस रात्री तुम्ही माय पप्पी आणली तुझ्या नवऱ्या नाही घेतली तू किती रात्रभर पप्पी घेतली मानवऱ्याला तर इतकी आवडती का त्याला सांग मारायला. बरं. आणि मला लय आवडती ती. हा. मी तर अशी गाल अशी तिचे खाऊन घेते. फक्त आम्हाला दुकानात बाजार करून आणू असतो तेवढं तू हा. घे पप्पी असं बरं मी काय म्हणते, या आल्या आल्या जर तुम्ही भुकले असते हेच म्हणतोय ना आम्ही आमची पप्पी घे, आमची पप्पी घे. आम्ही मांडीवर झोपवलं असतं ना तिला. हा, गार हवेशीर काय तुम्ही पण बरं आणून तू ये ना, देतो तू ये ना. लगेच ते जाते हो. झाडा शेंड्याव आता झाडा शेंड्याव काय. लगेच चिडी जाते लगेच. आणि तुम्ही नुसतं अपुरं बोलत हा. माय पप्पी घे माय पप्पी घे. आता तू परत- असं बोलल्यावर माणसाला संशय येतो तू ना. परत लग्नाला होती का नव्हती बाय. हा, होते. त्यांना माय पप्पी फुटून नाही काढलं का काढलं की. किती बाया सारख्या मुकेगी सारख्या मग मुकेगी. सांग बरं. हा? तरी आणि तो जीव खालवर होता कळलं. आणि मग मी नाही काढला आणि फोटो. मावतीला घरी कुठं नव्हतो मी मावतीला आलो ती मला संग होती किती लोकांनी माय पप्पी घेतली तिला मावतीत बया लय गोड आहे ग बाई गुजीरवान बाळ आहे ते लय मस्त. मग आणून देतो तुझ्या का हा द्या चल बाबरा समज तास 2 तास फक्त. हा, नाही अर्थ अर्थ अहो, तास 2 तास काय ती आख्या दिवसभर मापाशी राहू द्या जा. चल मी म्हणले बाई कोणची पप्पी म्हणते.